खेड्यातून आलेला पण संपूर्ण जुन्नरच्या काळजात घर करून बसलेला जनतेचा खरा माणूस शिवभक्त श्री अनिल शिवाजीराव रोकडे. आपल्याबद्दल किती लिहावं शब्द अपुरे पडतात. खरे कर्मयोगी आपणच आहात. साहेब सामान्य घरातून मातीतून झगडत वर आलेला माणूस, पण शहरात आल्यावर स्वतःसाठी जगला नाही. संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केलं. आजकाल राजकारण म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा, स्वार्थ. पण काही माणसं अशी असतात ज्यांचं ध्येय समाजसेवा असते. जनतेचं दुःख बघून ज्यांना झोप लागत नाही, लोकांच्या अडचणी सोडवण्यातच ज्यांना समाधान मिळतं, त्यातलं एक नाव म्हणजे अनिल शेठ. 24 तास समाजसेवा हेच त्यांचं व्रत. कधीही कुठूनही फोन आला तरी मी आहे हा दिलासा देणारा माणूस. गरीब, गरजू, विद्यार्थी, ज्येष्ठ, महिला, रुग्ण सगळ्यांसाठीच त्यांचं घर आणि मन कायम उघडं. तालुक्यात जेव्हा जेव्हा गोरगरिबांसाठी मदत गोळा होते तेव्हा अनिल शेठची मदत पोचते. कोणतीही व्यक्ती असो, कोणतंही गाव असो, मदत करणारा पहिला हात म्हणजे अनिल शेठ. जातपात, पक्षविपक्ष न बघता फक्त माणुसकी जपणारा हा शिवभक्त. या कार्यात त्यांना खंबीर साथ आहे त्यांच्या सौभाग्यवती सौ सुगंधा अनिल रोकडे यांची. स्वतः मोठ्या समाजसेविका असलेल्या सुगंधाताई पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. घर संसार सांभाळूनही समाजकार्यातही तितक्याच तत्पर. अनिल शेठच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सुगंधाताईचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं आभाळ एवढं मन आणि अनमोल साथ म्हणून अनिल शेठ हे सर्व काही शक्य करू शकतात. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण. चुकीसमोर कधीही न झुकणारा आणि सत्यासाठी निर्भीडपणे आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मनात एक आणि जनतेसमोर दुसरं असं कधीच नाही, म्हणूनच लोक त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. समाजकारण म्हणजे फक्त भाषणं नव्हे, तर प्रत्यक्ष लोकांच्या उपयोगी पडणं हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. कोरोना काळातील मदतकार्य, मोफत आरोग्य शिबिरे, गरीब मुलामुलींचे विवाह, विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था, धार्मिक व अंत्यविधीसाठी मोफत गोवऱ्या, शिवजयंती गणेशोत्सव काळात भाविकांसाठी मोफत सुविधा, नवरात्रीत महिलांसाठी माती वाटप, दिवाळी वसुबारसवेळी गोमाता पूजनाचे आयोजन, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः मैदानात उतरून काम करणं, जुन्नरमधील व बाहेरील गावातील प्रत्येक स्पर्धेला बक्षिसे, दरवर्षी 2000 कॅलेंडर मोफत वाटप. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रोकडे फार्म अँड मंगल कार्यालय निरगुडे हे अनिल शेठ यांचं. त्या ठिकाणी नेहमी गोरगरीब व गरजूंचे विवाह माफक दरात केले जातात. लग्न म्हणजे खर्चाचा डोंगर असतो, पण येथे मात्र गरिबांच्या मुलामुलींचे विवाह आनंदात पार पडतात. हीच खरी समाजसेवा. अनाथ कन्येचा मोफत विवाह आणि त्यावर त्या जोडप्याला गृहोपयोगी 21,000 रुपयांची भांडी मोफत, अशी कल्पना, प्रत्यक्ष कृती हा एखादा देवमाणूसच करू शकतो. दानशूर असे त्यांचे दान. 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांकरता आपली मौजे बेलसर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील 11 गुंठे जागा बक्षीसपत्राद्वारे दान केली. आज तिची बाजार मूल्य 20 ते 25 लाख रुपये आहे. स्वतःच्या मालकीची जागा अनाथ लेकरांसाठी देणारा दानशूर. हे सगळं करत असताना कौटुंबिक जबाबदारीही तितकीच समक्षपणे पाळली आहे. आज त्यांची मोठी कन्या डॉक्टर झाली आहे, तर दुसरी कन्या लॉचे शिक्षण घेत आहे. समाजसेवेसोबतच मुलींनी उच्च शिक्षण देणारा हा आदर्श पिता. याचीच पावती म्हणून जनतेने त्यांना भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून दिले. कारण हा माणूस फक्त आश्वासन देत नाही, तर स्वतः उभं राहून काम पूर्ण करून दाखवतो. कालच्या NCMC कार्ड शिबिराला महिलांच्या व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनिल शेठ यांच्या आव्हानाला लोकांनी डोळे मिटून साथ दिली. हा प्रतिसाद म्हणजे त्यांच्यावर असलेला लोकांचा विश्वासच आहे. NCMC स्मार्ट कार्ड शिबिरासारख्या उपक्रमातूनही सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचवाव्यात हीच त्यांची धडपड असते. गोसेवा, धर्मकार्य, शिक्षण, आरोग्य, पाणी, समाज प्रबोधन, असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्याचा आनंद हा विरळच असतो. साहेब आपण म्हणजे सार्थ अभिमान शिवजन्मभूमीचा. अशा व्यक्तिमत्वास शिवजयंतीला दिला जाणारा मानाचा शिवनेर भूषण पुरस्कार मिळायलाच हवा. प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या दाम्पत्याला जनतेनं दिलेलं प्रेम हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. अशा या स्पष्ट वक्त्या, दिलदार आणि जनतेसाठी आयुष्य झिजवणाऱ्या खऱ्या समाजसेवक दाम्पत्याला मनपूर्वक सलाम. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य देवा आणि त्यांच्या हातून अशीच अखंड जनसेवा घडत राहो हीच मनोभावे प्रार्थना. शिवजन्मभूमी, श्री विश्वास ढोले, जुन्नर.